नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल गणेश तांबे ब्लॉग्स मध्ये. मी आज आलेलो आहे बुधावलेवाडी. लखन ड्रायव्हर बुधावलेवाडी यांच्याकडे फायर म्हणून बैल आहे. हर्षद शेठ बिलारे रायगावचे आहेत. त्यांचा फायर बैल लखन ड्रायव्हर पाशी असतो. बैल फायनलचा आहे आणि चांगला पळतो. तर त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. लखन ड्रायव्हर आणि त्याचे मालक आलेत हर्षद बिलारे, त्यांच्याकडून आपण फायर संदर्भात जाणून घेणार आहोत. या आता दोन्ही खाली फुल स्पीड आहे का? फुल स्पीड दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह. कोणते पैरे केले तुला माहित असलेले? आदत असताना बैलाची 6 फायनल आहेत ओपनच्या मैदानात. बाहेरची एखाद्याची पावती असली तरी मागून घेतो, कारण आपला बैल बाहेरनं इतका ठाम आहे, त्यामुळे आम्हाला काहीच भीती वाटत नाही की बैल बाहेरनं आलाय नाही तर काय. बाहेर हा बैल शरीर एसटीनं मला तर आसनगावचा दबंग आणि मोठ्या लक्षाच्या जातीतला वाटतो. इतिहास कोणीच पुसू शकत नाही, कारण एकमेव महाराष्ट्रातला बैल असा आहे मोठा लक्ष की त्यानं इतिहासाच्या सुवर्ण अक्षरात त्याची नोंद घेतलेली आहे. चांगला आहे ना? तळ चांगला आहे, म्हणजे त्याला म्हणजे त्रासच होत नाही दुसऱ्या शेजारच्या. नाद हा रक्तात लागतो. आम्ही घाटावरती तर तुम्हाला माहितीच आहे, पहिल्यापासून किती पण कोणाचं पण शिक्षण असून त्या नाद हा असतो. रक्तातच आहे. त्यात बैलगाडी क्षेत्र म्हणजे जीव की प्राण. म्हणजे असं आम्ही कधी आदतचे मैदान खेळलोच नाही. बर, आदतचे मैदान नाही खेळलो. आदत मध्येच आम्ही डायरेक्ट ओपन मध्येच पळायचो. जर शेवटपर्यंत तुम्हाला पळवायचं आहे तर मग आदत मध्ये शक्यतो तुम्ही कमीच पळल्यामुळे कसं होतं, आपल्या चुकीमुळे बैल मार खातात. कोण असं नसेल बैलगाडी क्षेत्राला का ज्याला किरण आप्पा माहित नसेल, कारण लय राजा माणूस आहे. स्वभाव एकदम प्रत्येकाला ओळख देणं, सगळ्यावर बोलणार बसणार. कुठं पैशामुळे येऊन अडतो. सगळं बिना वायदीचा हा प्रकार आता होत नाही. हे पण तुमचं वासरू किती पण पळून द्या, पैसे एवढे वायदी द्या, त्याच्यानंतर देतो तुम्हाला बैल देतो. कंटाळलो किती जणांना फोन करणार, बैल कोण देत नाही. आजच्या काळाला कसं झालं, शब्दाला किंमत नाही. देतो म्हणणार, परत फोन उचलणार नाहीत. अशी बऱ्याच गोष्टी झाल्या. आपण त्याच मैदानात बघून मला म्हटले होते की दादा ह्यो मागा मोठा लक्ष. म्हणजे तुमच्या चॅनलला पण धन्यवाद, कारण तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या बरोबर पोहोचताय. मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, लखन ड्रायव्हरची दावणीला आलोय आपण. हा हर्षद शेठ बिलार आहेत आपल्यासोबत. यांचा फायर आता लखन ड्रायव्हर पाशी असतो बुधवारवाडीत. लखन ड्रायव्हर आहेत. तुमचं नाव सांगा की? मयूर राजुगडे. मयूर राजुगडे आणि हर्षद शेठ आले, त्यांचे सहकारी आहेत. तर एकंदरीत मयूरकडून जाणून घेऊ जरा फायर बद्दल आणि नंतर हर्षद शेठ बद्दल जाऊया आपण. नमस्कार नमस्कार. मयूर, काय एकंदरीत तू पहिल्यापासून आदत पासून काय सांगशील? तू फायरचा प्रवास कसा सांगशील आदत पासूनचा? आपण फायर हा बैल पैलवान विलास देशमुख वाई यांच्याकडून 9 महिन्याचा असताना आपण वासरू घेतलेलं सुरुवातीला, आणि तिथून मग आपण प्रसाद पवार आणेवाडी यांच्याकडे ठेवलेलं. तर तिथून आपण पहिलेच मैदान पसरणीला गेलेलो हा बैल घेऊन आपला अर्जुन बरोबर. तर कडनं डावीने 1 नंबर तासावनं गाडी लागलेली, तिथून डावीनं फुल पब्लिकला गट काढलेला आहे. तिथंच म्हणलं वासरू दोन्ही खांदी पब्लिक करणार का? हा, ठाम आहे. आता दोन्ही खाली फुल स्पीड आहे का? फुल स्पीड दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह. किती पब्लिक किती पब्लिक लावू द्या, अजिबात आत बाहेर आत बाहेर नाही. आपण त्या दिवशी आता इथं 7-12 मैदान झालं, उजवीने 1 नंबर तासावरनं गट काढलेला आहे आपण. आणि सेमी फायनलला डावीनं 8 नंबर तासावर लागलेली, तर आपली तिथून गाडी थोडक्यात 2 नंबरला उतरलेली गाडी, तेव्हा पण कडनच पळालेला. साधारणतः फायर सोबत कोणते पैरे केले तुला माहित असलेले? फायर बरोबर बेवघाट एक्सप्रेस वजीर, परत लोकराच्या आणेवाडीचा पेंट्या म्हणून बैल, राहुल चौधरी यांचा अर्जुन, रायबान या बैलांबरोबर. सापचा देवाबाई बरोबर 2 फायनल आहेत आपली. एक आदतपणात सिद्धेश्वर कोरोलीचं आणि एक निडळला 3 नंबर केलेला, सिद्धेश्वर कोरोलीला 1 नंबर केलेला. किरण आप्पा कालगाव यांच्या देवाबाईवर बोपरेला आदत असून आपण ओपनला राहिलेलो. त्यावेळेस आदत असताना बैलाची 6 फायनल आहेत ओपनच्या मैदानात. हे बैलाचं वैशिष्ट्य आहे. आदत असून ओपन मध्ये फायनल झाली. आदत असून ओपनच्या मैदानात राहिलेला. मित्रांनो, एक वैशिष्ट्य असतं बघा, काय माहिती का? आता आदत मध्ये फायनल झालं तर ठीक आहे, पण आदत ओपन मध्ये फायनल राहणे मोठी गोष्ट आहे. कारण ओपनच्या बैलांना लढत द्यायची आदत न म्हणजे ही भरपूर मोठी गोष्ट असते. आणि माझ्या मते आता फुल स्पीड मध्ये पळतोय तुमचा फायर. परवा दिवशी आंबेरीला मित्रांनो मैदानाला, आंबेरी चतुर होता ना, चतुर होता. चतुरन फायरची गाडी पडलेली.
सुट्टे निकालाला मग सुट्टा निकाल घेऊन आलेली गाडीला फुल स्पीड होतं. एकंदरीत काय सांगशील तू ह्याच्या स्पीड मागचं काय सांगशील, कारण तू एवढं स्पीड आहे त्याचं पळायचं, खालनं सुट्टी बसणं तोंडापर्यंत काय सांगशील? बैल हा असा आहे, उभं राहायला मांडायला इतका शांत आहे. एका साईडनं जरी धरला तरी बैलाला हात काढतोपर्यंत बैल त्याच्या अंगावर घेऊन जातो, दुसऱ्या बैलाला त्रास वगैरे देत नाही. आणि खालपासून बैलाचं फुल स्पीड आहे पुढेपर्यंत, म्हणजे काय तळापासून तळापासून काय येईपर्यंत काय अडचण नाही. कुठल्या बैलाला फिरून येणार नाही, काय नाही. त्याच्या खेळ घेऊन बैल जाणार का तर जाणारच. दाबा नाही काय दाबा दाबी नाही, आतापर्यंत कुठल्याच बैलाला त्रास दिला नाही त्याने. खेळच पळतो ना. खेळच पळतो दोन्ही खांदी. मित्रांनो वैशिष्ट्य असतं बरं का, आतल्या खांदी भरपूर बैल भेटतात, पण बाहेरनं दोन्ही खांदी बैल भेटायचं म्हणलं की ते जसं मोरे सरकार म्हणतात, बाहेरनं पळणारा खरा पैलवान असतो, तसा हा पैलवान आहे म्हणायला लागेल आपल्याला फायर. कारण पब्लिकवर पळून खेळ पळायचं म्हणजे जोक नाही, कारण पब्लिकला बैल दांडीव पडणार किंवा दाबणार भरपूर काय होतं, परंतु मालकाला तुम्हाला असं बाहेर लागली तर गाडी टेन्शन येत नसेल. उलट आम्ही बाहेरची एखाद्याची पावती असली तरी मागून घेतो, कारण आपला बैल बाहेरनं इतका ठाम आहे, त्यामुळे आम्हाला काहीच भीती वाटत नाही की बैल बाहेरनं आलाय नाही तर काय. बघा मित्रांनो, काय कायचं वैशिष्ट्य काय असतं, बाहेर लागली तर आतली पावती पाहिजे असते, आणि ही पावती मागून घेते ती का तर बैल ठाम आहे, हे महत्वाचं असतं. बैलगाडी क्षेत्रात दोन्ही खाली पब्लिकचा बैल पाहिजे, त्यामुळं मालकाला सुद्धा कुठलीच अडचण येत नाही. अजून काय सांगशील तू बघितलेली वैशिष्ट्य काय सांगशील फायरची? फायर हा बैल शरीर एसटीनं मला तर आसनगावचा दबंग आणि मोठ्या लक्षाच्या जातीतला वाटतोय, कारण बैलाला पल्ला, मान बिन लांब, बैलाचं छाती भीती सगळी त्या दोन बैलांसारखीच दिसते. मित्रांनो, मी मगाशी ज्यावेळेस आलो लखन ड्रायव्हर, ज्यावेळेस त्याचं हे चाललेलं साफसफाई वगैरे, मी लखन ड्रायव्हरांना सुद्धा बोललो आलेल्या की मोठा लक्ष किंवा आसनगाव जो आता तुम्ही म्हणला का नाही दबंग, त्या दबंग पेक्षा पण मोठा लक्षाची थोडी मोठ्या लक्षाची कॉपी वाटते. कॉपी मध्ये कसं लक्षाचं शरीर कसं आहे, आता लक्षाचा इतिहास कोणीच पुसू शकत नाही, कारण एकमेव महाराष्ट्रातला बैल असा आहे मोठा लक्ष की त्यानं इतिहासाच्या सुवर्ण अक्षरात त्याची नोंद घेतलेली आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. त्याच्यासारखा आज रामल बैल मला नाही वाटत होईल भविष्यात, कारण तसा बैल होणे नाही. हा मोठा लक्षाची कारकीर्द मोठी, आणि त्याच्या आगत एक त्यांच्या मालक त्यांची एक इच्छा आहे, आणि दिसतो ना त्यांना पण वाटतं आपल्याला मोठ्या लक्षाची आठवण ह्याला बघितल्यानंतर त्यांना होती, आणि हा आनंद वेगळा असतो. जरा मी आता लखन ड्रायव्हर पाशी येतो. नमस्कार. काय एकंदरीत बैलगाडी क्षेत्र प्रवास का सुरू झाला बैलगाडी क्षेत्राचा? आता वडील म्हणजे पहिल्यापासून गाडीच पळवतात. बर. ते हळूहळू नाद लागला. घरी शिकला आपलं वडिलांचं? हा, घरी शिकलो. मग आता फायर तुमच्या बस आलेलं किती दिवस झालं तुमच्या दावणीला? 3 महिने झाले. 3 महिने. काय एकंदरीत आणला त्यावेळेस कसं त्याचं एकंदरीत राहणीमान किंवा त्याचं तुम्हाला काय म्हणजे कसा वाटला आणला त्यावेळेस दावणीला पळ वगैरे? चांगला होता पळ वेळ. बर. मी पळावला कुमटीच्या मैदानात. बर. तेव्हा मला एक अंदाज आला बाबा काहीतरी करेल म्हणून मी आणला. आणि त्याचं कसं आहे, असं सुटला ना खालनं की एकदम खालनं स्पीड आणि खेळ घेऊन खालनं तळापासून जरी तुम्ही बारकं वासरू जरी घातलं तरी त्याला तसाच जाऊन देणार. तळ चांगला आहे ना? तळ चांगला आहे, म्हणजे त्याला म्हणजे त्रासच होत नाही दुसऱ्या शेजारच्या बैलाला बाजूला अजिबात. दाबी काय नाही जरी बारकं जरी घातलं का ना आपण पहिल्या रेसलचं, तरी तो बैल असा आहे की त्याला घेऊन सरळ एवढा बैल शहाणा. आता तुम्ही 3 आल्यापासून तुम्हीच गाडी आणताय फायरची, गाडी काय सांगाल त्याच्या पळाचं वैशिष्ट्य, काय सांगाल त्याचं पळ? खालून पासून ते कडपर्यंत नाही, म्हणजे एक लेवलच आपली, असं दरसोड अजिबातच नाही, एकसारखं स्पीड कडप खालून तळापासून जिथनं तळापासून शेवटपर्यंत कडप. एकंदरीत आता तुमच्याकडे आल्यानंतर कोणती बैल घातलीत फायर सोबत? बेवघाट वजीर घातला, दाहिरीचा नकऱ्या घातलाय, महेश काकांचा आपला महाकाली घातला, आणि पिंट्या एक घातला, आणि चतुर. आता परवा गाडी कशी पडलेली चतुरभर लय फास्ट गाडी पडलेली ना, कारण आम्ही होतो मैदानाला चतुरच्या वेळेस, जसं तुमचं गटाला सेमील बघितलं गाडी चांगली स्पीड मध्ये पळाली, आणि महत्वाचं रानवराटीच होतं. ह्याला रान कसं लागतं? रान कसं पण दहा असला चढ असला कसं पण रान असू द्या, मातकाट काही पण असू द्या, माती असू द्या, कठीण असू ती पळणार, म्हणजे कोणत्याही वारात पळायचं दमक आहे त्याच्यात. आता एक ड्रायव्हर म्हणून मग असं मी आलो, जरा तुम्ही त्याच्यापासून लांब लांब काय कारण जर ते मी आता पळवत असल्यामुळे ते मला काय जवळ येऊन देणार, असं माग तर डोळा ठेवले डोळा ठेवल्या म्हणजे माग येऊन देतच नाही, असं
आणि मोरणं पण जायचं नाही मागं पण जायचं. मग घरी आता कसं करता तुम्ही एकटा असले? एकटं असलं नाही, वडीलच घेऊन काय असेल ते त्याचा वडिलांना काय करत काय नाही करीत, बाकी कोणाला नाही काय करीत, फक्त मला तेवढं तो तुमचा डोळा आहे. माझ्या डोळा आहे. मग ते जरा ड्रायव्हर आहे पण हा, driver. मारहाण करताना तुम्ही थापा टाकताय थापा म्हणलं टाकतोय, हा. तुमचा डोळा ठेवला पाहिजे. हा. त्याचं बी आपण पाहिजे तुम्हाला तर- थोडक्यात. आणि मग अशी बघितलं मित्रांनो मी आलेला जरा लखन ड्रायव्हरांनी जर जवळ जाण्याचा प्रयत्न केला, जरा अंगाव डावल्यागत हम्म. म्हणून जरा विचारलं लखन ड्रायव्हरनं. नक्कीच लखन ड्रायव्हर भविष्यात काय कसं असेल आता फायर? बाहेर आता इथून पुढे तर त्याचा आता म्हणजे काय म्हणजे लय म्हणजे आता आणल्यापासून प्रयत्न आम्ही केलं, सलग 7 मैदानात गट पास झालो आम्ही. बर आणि काल आम्ही आंबेरीचं मैदान झालं परवा, त्या मैदानात फायनल सेमी पास झालं. म्हणजे फायनल पर्यंत गेली गाडी. हा फायनल गेली. सोडण्यापासून काय ना सोडणे काहीतरी होत होतं सीमेला आमचं, म्हणजे बैल आमचा हे पहिल्यापासून राहायला पाहिजे होता पहिल्या मैदानापासून. बर त्या पळशीच्या मैदानामध्ये आमच्या सीमेला ठाकूरून आमचं थोडं झालं मावळीचं ती बर बर बर. धायरीचा नखऱ्या होता धायरीचा त्यावेळेस. नखऱ्या, हा. तिथं म्हणजे आम्हाला वाटत होतं. आमची गाडी बाहेर नव्हती हा आणि 7-12ला आमच्या आतून गाड्या 3 सलग पुशेगावच्याच गाड्या होत्या. हा 1 नंबरला सैतान होता, 2 नंबरला राणा आणि वायर होता आणि 3 नंबरला यमनाचा राजा आणि नंद्या होता. हम्म. अशा 3 गाड्या होत्या. त्यात राणाची गाडी लागली, वायरची आणि राणाची. हम्म. आमची गाडी तिकडून कडनं 9 9 नंबर नंबर सुपरफास्ट गाडी पळत होती. पाहुणीस आमची गाडी पुढेच पुढेच पळत पळत होती. आणि आमच्या गाडीला 3रा फेरा होता. का तर तिसरा 50 मध्ये पळाला. अतुल ड्रायव्हर कडून कासरा बैलाच्या पायात अडकलेला, बर त्यामुळे तो आमचा गट थोडक्यात गेला. कलेडोनचा सुंदर होता, तो बैल राहतो तो बैल होता आमच्या. ती या गाडीचा आमच्या घासाघास झाली, कारण बैलाच्या पायात कासरा इथून तिथून अडकल्यामुळे बैलाला पळायचं. पळायला ना बरोबर. मग आम्ही गट काढून सीमेला परत बाहेर नव्हतो, तरी आम्हाला तिथेच कळलं आपला बैल बाहेरनं एवढा मोठ्या गाड्यांना घासतोय म्हटलं आपला बैल काहीतरी भविष्यात आपलं नाव पुढे अजरामर करणार. नक्कीच चतुरभर पळालो होतो आपण, म्हणजे चतुरभर आमच्या घरच्या गाडी ट्राय केलेली आहे. चतुर म्हणजे कसं आहे, गौतम भाई यांचा जो बादल आहे ना, हा त्या बादलची केलेली पैदास म्हणजे तो चतुर आहे. चतुर बर. मग त्या वासरानं आतापर्यंत त्या वासराचं पण रेकॉर्ड आहे चतुरचं. आतापर्यंत कुठल्याही बैलावर गाडी बांधली नाही आदतपणापासून. कुठला बी टॉपचा बैल घातला त्याच्या बैलावर कुठल्याच गाडी, आता माऊली आमच्याकडे मुंबईवाल्यांचा उतरलेला बाळाशेठ बेऱ्यांचा, त्याच्यावर देखील गाडी बांधली नव्हती. पिंट्यावर घातला, पिंट्यावर पण गाडी न बांधता पळालेला आहे. फायरवर पण आपल्याला गाडी बांधता. त्या वासराला फुल स्पीड म्हणजे गौतम भायांचा नखऱ्या बादल ती गाडी पळत होती का पुशेगावला 1 नंबर केला. हो. त्यातल्या त्या बादलच्या पोटचा ह्यो पोरगा, त्याच्या बापागतच सेम ते पळाय पळे सेम तसाच राग देत. म्हणजे मोकळी गाडी बांधायची गरज नाही. बांधायची गरजच नाही. कुठला बी बैल जरी घातला उद्या भविष्यात मोठा टॉपचा, तरी त्याच्यावर गाडी बांधता कामा नाही, कारण वासराला तेवढे स्पीड आहे. आत्ताशी वासरू आत्ताशी दात लावलाय. म्हणजे आता काय एकंदरीत मयूर वाटतं आता इथनं पुढे भविष्यात फायरला पैरे भेटतील का चांगले त्याच्या स्पीड नुसार? स्पीड नुसार तर पैर इथनं मागच भेटायला पाहिजे होते, पण कसं माहितीये का, आपलं जरा नवीन क्षेत्रात सर्वसामान्य असल्यामुळे ती जरा आपल्याला पैरा देत नाहीत किंवा ओळख कमी पडते आपली. बरोबर, त्यामुळे माणसं आता बैल जर आपला दोन्ही खांदी ठाम बाहेरनं पळतोय, उजेडात यायला लागलाय राहिलाय, तर माणसं आपल्याला फोन करायला लागल्यात आता. नाही तर ह्याच्या मागे आपल्याला जरा फोन कमी येत होते, का तर आपण जरा उजेडात नव्हतो. त्यामुळे माझे एक युट्यूबच्या माध्यमातून बैलगाडी मालकांना विनंती असेल, अशी चांगली पाळणारी बैल आहेत. आता दोन्ही खांदी पब्लिकला पाळणारा फुल स्पीड मध्ये हा फायर पळतोय किंवा असंख्य बैल आहेत. फायरच नाही की भरपूर बैल आहेत. तर माझ्या मते सर्वांना चांगले पैरे भेटावे, चांगल्या नियोजनात पळावे, कारण पाळणार असला तर ते गुलालात राहण्याची आशा असते. प्रत्येक मालकाला वाटतं आपल्या बैलाचा गुलाल यावा. आणि खऱ्या अर्थानं जसं एवढं तुमचं जसं त्रास झाला तुम्हाला मध्यंतरी, जसं तुम्ही हळूहळू पण त्यानं आंबेरीत ते करून दाखवलं तुम्हाला, म्हणजे फायनल पर्यंत पोहोचला देऊ हा या पायऱ्यात. नाही आम्ही काय झालं, आम्ही प्रयत्न करत राहिलो, का तर आम्हाला कुठंतरी यश येणार हे आम्हाला माहित होतं. आपला बैल पळतोय, बरोबर. पण ते आता आंबेरीत आम्हाला आमच्या बैलानं दाखवून दिलं की बाबा आपला बैल इथून पुढे राहू शकतो. कारण प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो, प्रयत्नांती परमेश्वर. तसं घडलं तुमच्या. आणि महत्वाचं काय, आपण जास्त टॉपची नाही, ते आपली हाई घरचीच गाडी आम्ही पळालो आणि ती गाडी राहिल्यामुळे अजून आनंद झाला की आपण आपल्या बैलातच राहिलो. अजून जर मोठं पैरा होऊ शकलं तर अजून इथून पुढे जाऊ शकतो आपण. नक्की. मी आता मित्रांनो जरा हर्षद शेठ बिलार आहेत फायरचे मालक, त्यांच्याकडे येतो जरा. शेठ नमस्कार. नमस्कार. काय एकंदरीत म्हणजे आम्ही ऐकू ना की इंजिनियर क्षेत्र आहे. हो. इंजिनियर क्षेत्र बैलगाडी कसं काय जुळून आली ही सगळी? हो, मी एज्युकेशन नुसार सिव्हिल इंजिनियर आहे. आता कसं नाद हा रक्तात लागतो. आम्ही घाटावरती तर तुम्हाला माहितीच आहे, पहिल्यापासून किती पण कोणाचं पण शिक्षण असून त्या नाद हा असतो. रक्तातच आहे, त्यात बरोबर. बैलगाडी क्षेत्र म्हणजे जीव की प्राण. बरोबर. लहानपणापासून आता आमच्या गावात पहिल्यापासून गरुड म्हणून बैल पळायचा.
समाधान गायकवाड यांचा. बरं. आम्ही लहानपणापासून जेव्हापासून शाळेची परीक्षा झाली उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला यायचो की अड्डे करत बसायचो त्या बैलाच्या पाठीमागे. बरं. तर 8वी 9वी 10वी झाल्यानंतर नाद हा होताच, पण कसं आमची फॅमिली सगळी मुंबईला असायची. बरोबर. आता पण आम्ही सगळे मुंबईलाच असतो. मुंबईला आम्ही ठाण्यामध्ये राहतो. तर गावाला आल्यानंतर मग बैलांच्या मागे आम्ही आमचं चालू असायचं. बरोबर. तर फायर आम्हाला समीर जाधव मुंबई पोलीस आणवडीतले आमचे पाहुणेच आहेत. बरं. त्यांनी आम्हाला फायर दाखवला म्हणजे कसं आहे आमचीच घरची गाडी सेमीला आदतपानात मारली होती बरं. फायरनं. मग आमचं लक्ष होतच त्याच्यावरती. पण ते विलासराव देशमुख पैलवान आपले वाई वाईचे. हा त्यांच्याकडून मग आम्ही व्यवहार करून वासरू घेऊन आलो आणवडीत ठेवला. आता तेव्हा तर मी घरी पण सांगितलं नव्हतं. मुळात आम्ही सगळे मुंबईला आता वासरू घ्यायचं म्हणजे, पण ते हळूहळू ते घरी कळालं. आम्ही पण सांगितलं मग घरी बाबा असंच आहे, नाद आहे तर नाद काय जाणार नाही. बरोबर. बरं त्याच्यानंतर आपला व्यवसाय माझा मुंबईला व्यवसाय मी पॅन इंडिया आमची कामं चालतात म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची सगळी बरोबर. पूर्ण आम्ही रस्ते बांधकाम पासून पूर्ण बिल्डिंग आम्ही उभी करतो. बरोबर. हा तर मग त्याच्यानंतर गावाला आता कसं कामानुसार गावाला पण येणं जाणं असतं. मग बैलांकडे येणं जाणं बैलांशिवाय काय आपल्याला करमत करमत नाही. नाही, गावाला रोज सकाळ संध्याकाळ व्हिडिओ कॉल आणि ती चर्चा केल्याशिवाय आमचा दिवसच जात नाही, म्हणजे जेवण जात नाही. बैलांना रतीब खाल्ल्यानंतर आम्ही घरी जेवायला बसतो. बरोबर. तर एकंदरीत हा विषय. आता महत्वाचं विचारायचं म्हणजे पहिलवानांचं आणि तुमचं म्हणजे फायरचं कसं काय जुळून आलं? कारण विलासदादा देशमुखांचं म्हणलं की दावणीला चांगली बैल चांगले बैल घडलेत. हो मग त्यांच्या दावणीचा फायर तुम्हाला कसं काय नियोजन लागलेलं फायरचं घेताना त्यावेळेस? हा नियोजन म्हणजे असं ते आपलं एकतर पहिल्यापासून त्यांचं आपलं रिलेशन चांगलंच चांगलं, आहे. बरोबर. हा त्यांचं आपलं रिलेशन चांगलं आहे. तर बैल आपल्या नजरेत होता. आपण बरेच 4-5 मैदान बैल आपण नजरेत ठेवला होता. मग एकदा चर्चा केल्यानंतर ते म्हटले की ठीक आहे आपण बघू बसू. मग त्यानुसार आम्ही आपलं बसलो बैठकीला. त्याच बैठकीला पहिल्याच बैठकीला आमचा व्यवहार झाला की आम्ही जे काय असेल त्याचे पैसे देऊन वासरू लगेच सोडून आमच्या दावणीला आम्ही आणलं. आणवडीतच पहिलं होतं. त्याच्यानंतर थोडंसं जरा दात लावल्यामुळे जरा आजारी पडल्यानंतर मग आम्ही बोलावलं त्याला लखनकडे आणलं. आता एकंदरीत तुम्ही आदत मध्ये घेतलेला फायर आदतमध्येच घेतला होता. 8व्या महिन्यात घेतला होता. 9वा महिना जस्ट लागतच होता तेव्हा आम्ही त्याचा व्यवहार केला होता. काय एकंदरीत तुम्ही फायरचं वैशिष्ट्य काय सांगाल आता आदत पासून आतापर्यंत आलाय इथपर्यंत? आता वैशिष्ट्य म्हणजे असं आम्ही कधी आदतचे मैदान खेळलोच नाही. बर. आदतचे मैदान नाही खेळलो. आदत मध्येच आम्ही डायरेक्ट ओपन मध्येच पळायचो कारण की त्याला स्पीड लागायचं चांगलं. आणि पहिलंच मैदान आम्ही पसरणीला रायबान बरोबर अतुल चौधरी आपला राहुल चौधरी यांचा रायबान त्याच्यासोबत आम्ही पुशेगावला नुसतं पळवायचं म्हणून म्हटलं वासरू होतं 11 महिन्याचं. फेरबेर काय नाही म्हटलं कसा पळतोय काय पळतोय बघू. भागातलं मैदान. त्यानुसार आम्ही पावती केली. लागली डाव्या खांद्यानं बाहेरनं पावती. बाहेरनं आम्ही आपलं वासरू टाकलं. आतनं रायबान टाकला उजवीनं. गाडी गट काढल्यानंतर 50 माणसं तिकडं. मग तेव्हाच म्हटलं की वासरू आता नाव करणार. आदत मध्ये आपण काय पळायचंच नाही. आदत मध्ये पळण्यापेक्षा ओपन मध्ये तुम्ही पळा कधी पण. आणि मुळात आदत मध्ये वासरूच पळू नका आमचं एकंदरीत तेच मत आहे. त्यामुळे आम्ही आदत मध्ये पण त्याला जास्त एकदम टप्प्याटप्प्यातच म्हणजे हांटलेलं आहे. बरोबर. आणि आदत मध्ये कमीच कमीच पळवावा. मुळात आदत मध्ये बैल वासरू जास्त पळवावंच नाही कारण की त्याचं पण अवसर नसतं तेवढं. पुढचं आयुष्य पण त्याचं आयुष्य चांगलं जातं, बैल जर कमी- शेवटपर्यंत तुम्हाला पळवायचा आहे तर मग आदत मध्ये शक्यतो तुम्ही कमी पळून कमीच पळवा. चतुर आमचा घरचाच बैल आहे चतुर पण त्याला आम्ही आदतपणात हांटलाच नाही. बरं. दात लावल्यानंतर त्याला आम्ही बाहेर काढला. तरी आदतचं एक मैदान केलं तेवढंच केलं पण आम्ही काय आदत मध्ये त्याला हांटलाच नाही. फायरची काय आठवण आदत पासून काय एखादी आठवण सांगाल का तुम्हाला लक्षात राहिलेली म्हणजे बाबा फायरची? आठवण म्हणजे देवाभाई बरोबर आम्ही किरणाप्पा कालगाव शाळगाव त्याचं आपलं भरपूर घरचं नातं म्हणजे ते आपल्याला फार दादाच म्हणतात आणि जिथे भेटते तिथे आपल्याला मिठीच मारतात कारण की दुनियेतला राजा हो, हो, माणूस. तो राजा माणूस आणि ते मला म्हणतो तुम्ही राजा माणूस. बरोबर. थोडक्यात म्हणजे त्याला पण आपला स्वभाव जास्त पटलेला आहे आणि बरोबर. ते माणूसच एकदम वेगळा आहे या क्षेत्रातला पण आणि दुसऱ्या दुनियातला पण. बरोबर. तर मी फक्त एका फोनवरती म्हटलं की आप्पा आपल्याला फायर बरोबर पाहिजे असं देवाभाई. दादा तुम्ही कधी सांगा कोणत्या मैदानाला मी वासरू घेऊन येतो बैल घेऊन येतो. बरं. तर आपलं बोपर्डीचं एक नियोजन ठरलं. बोपर्डीला किरणाप्पा सकाळीच बैल घेऊन मैदानात. बरं. आम्ही मैदानात नव्हतो पण आपलं युट्यूब वरती बघत होतो. तर बैलानं गट काढला. गटाला चांगल्या गाड्या होत्या सगळ्या टॉपच्या बरं. आणि गटाला आपल्याच एका पाहुण्यांची पण गाडी होती. पण गाडीला स्पीड खाल्लं तळापासून फायरला एवढं स्पीड आहे की फायरवरती पण कधी कोणत्याच बैलावरती गाडी बांधायला आजपर्यंत लागली नाही आदतपणापासूनच. आणि गाडीला ह्याचा पण तळ एवढा आहे दोन्ही खांद्यानं पण तळ एवढा आहे की सगळ्या गाड्या 100-200 फुटाच उडून लावणार. 2 टांगा अंतर खालीच टाकणार. आणि त्याच्यानंतर सुट्टा सेमी पण आपण तेव्हा चांगला काढला होता. तर ते एक मैदान आमच्या आठवणीतलं. त्यानंतर थोडंसं देवगाड बरोबर पण आपण चांगली गाडी थोडासा प्रॉब्लेम झाला सेमीला सुटण्या वाचून. सुट्टी मेकरचा प्रॉब्लेम सुट्टी मेकरचा प्रॉब्लेम होता. आता हे आमचे वैभव चव्हाण आणि मयूर राजोगडे हे आमच्या म्हणजे आपल्या भाऊ बंधूचे आमचे छोटा भाऊ हे पण आपल्या बाजूलाच असतात म्हणजे आमच्याच ग्रुपमध्ये पण असतात. आता हे आमचे सुट्टी मेकर असतात पण तेव्हा काय कारणास्तव हे आपले नव्हते. येऊ शकले नाही. हा तर
झाला प्रॉब्लेम. तर मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा हे आपला अभ्यास जरा चुकला, बरोबर. आपल्याला आपले पोरं पाहिजेत सोडायला की नक्की नक्की. आपल्या कारणामुळे बैलांचं नुकसान नाही झालं आणि पाहिजे, काय चुकतंय ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. लक्षात आलं पाहिजे. हो, चूक ती भरून काढली पाहिजे. भरून काढले नाहीतर पाहिजे. चूक म्हणत नुकसान बैलांचं होते, नुकसान प्रॉब्लेम आपला आहे बैलांचा नाही. बैल पळतातच, प्रॉब्लेम नुकसान आपल्या आपलं- प्रॉब्लेम मुळे बरोबर. कसं होते, आपल्या चुकीमुळे बैल मार खातात, नक्की. बाकी काय त्यामुळे मी आंबेरीला आमची घरची गाडी, घरची दोघं सोडणार आहे, त्याने खोंड सोडला, मी बैल सोडला आणि ड्रायव्हर पण घरचाच. ड्रायव्हर पण घरचा घरचा. साज होता. नाही. सगळं घरचंच केलं. सगळं घरचं. बाहेरचं नकोच. नाही नाही, आम्ही गेल्या महिन्यातच आमची बैठक झाली, मिटिंग झाली. काय झालं, पायऱ्याला जरा त्रास होतो, कसे बैल पळून द्या तुमचा, बरोबर. पण विषय कुठं पैशामुळे येऊन अडतो. सगळं बिना वायदेचा हा प्रकार आता होत नाही. ते क्षेत्र झालंय म्हणजे हा व्यापार झालेला आहे आता. बरोबर. पहिलं कसं होतं, एका फोनवरती लगेच आदल्या दिवशी रात्री म्हटलं तरी माणसं घेऊन यायची, हो. कसे तेव्हा ती शब्दाला किंमत होती. आता पैशाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. नाही, बरोबर. आणि त्यात पण तुमचं वासरू किती पण पळून द्या, पैसे एवढे वायदी द्या, त्याच्यानंतर देतो. तुम्हाला बैल देतो, त्या मैदानाला घेऊन येतो. आता त्याच्यात कसं झालं, आता मी इंजिनियर आहे, आपलं सगळं घरदार व्यवस्थित आहे, पण आपला पिंट्या पण आपला घरचाच बैल आहे, बरोबर. म्हणजे अनवडीतला. बरोबर. पिंट्याच्या गळ्यात आपला फायर शिकलेला आहे लहानपणापासून, आम्ही घेऊन, कारण की तो पण मोठा बैल आहे, बरोबर. पल्ल्याचा बैल आहे, तर त्याच्या गळ्यात फायर शिकलेला आहे. फायर म्हणा, ते अजून 2-3 आमची बैल आहेत, त्या गळ्यात शिकलेली आहेत. तर वायदीसाठी आमचं फायर होत नव्हतं. मग आम्ही ठरवलं की पिंट्या आपला घरचा आहे, बरं. चतुर आपल्या घरचा आहे, यो घरचा आहे, आपण घरचीच गाडी हाणायची, आलटून पलटून हाणायची. पिंट्याला पल्ला, तो पल्ल्याचा बैल आमचा, त्याला 1000-1100 फूट पल्ला लागतो. बरं. पल्ल्याला असला तर मग आपण 2 वासरांपैकी एक वासरू घालायचं, त्याच्यावर चुटका असला 800-900 फुटाचा, मग आपली आपण घरची गाडी हाणायची. आम्ही म्हटलं आता पायऱ्यात आम्हाला पडायचंच नाही, आम्ही आमची घरची, घरची कारण की गाडी. आम्ही कंटाळलो, किती जणांना फोन करणार, बैल कोण देत नाही. आजच्या काळाला कसं झालं, शब्दाला किंमत नाही, देतो म्हणणार, परत फोन उचलणार नाहीत, अशी बऱ्याच गोष्टी झाल्या. म्हटलं आम्ही काय पायरा, आम्ही काय बघणार नाही, घरचीच गाडी पळवणार. आंबेरीच्या अगोदर 7 ला पण आमची चतुरभरच पळाली, पण ती सेमी पण आम्हाला बाहेरच लागली, 9व्या नंबर तासानं गाडी चांगली पळाली, आम्हाला आनंद झाला. सीमेला मार खाऊन पण आम्ही सगळेच खुश होतो, काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं आमचं वासरू दोन्ही खांदी पळते, चतुर दोन्ही खांदी आमचं आतनं पळते, काय विषय नाही. बरोबर. परत मग आम्ही ठरवलं की आंबेरीला, तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आंबेरीला 28 तारखेला हीच गाडी हाणायची आपण, कारण गाडीला स्पीड लागते. मग आम्ही म्हटलं आंबेरीला काल पळालो आणि आम्ही काल राहिलोच परवा फायनलला. मित्रांनो, एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे, आता जसं सांगितलं हर्षद शेटने आपल्याला, की बाहेर बघायला नको, आपल्या घरचा साज असला टेन्शन नाही, कोणाला फोन करायला नको, काय नको, कारण फोनवरती देतो, बघू जरा आमचं नियोजन झाले, भरपूर असतात कारण. चालू असते. त्यामुळे घरचा साज असणं महत्वाचं आहे. आणि घरचा साज असला तर तुम्हाला काहीच बघायला लागेल, काहीच बघायला नाही लागत. बैल भरली, चकडं भरलं, पोर आपली आली, आली तर, ड्रायव्हरला हा. फोन केला, चालला निघाला मैदानावर, बरोबर. टेन्शनच नाही, ह्याची वाट बघा, त्याची वाट बघा. आणि खरं तुमची गाडी चांगली पडली असेल. मी परवा दिवशी आंबेरीला पण बघितली ना, तर गाडीनं स्पीड, चतुर आणि फायरनं चांगली गाडी पडलेली. तर मला सर्वात जास्त अंतर चतुर्जनचे फायरच गाडी होती, आपल्याला. चांगली पडलेली गाडी. आम्हाला मैदानात पण बरीच जण म्हटली फायनल व्हायला पाहिजे होतं शेट, हा. तुम्ही 1-2 नंबरच करताय. नक्की नाही, फायनल झाला असतं तर गाडी चांगली स्पीड लागलेलं गाडीला. भविष्यात माझी इच्छा आहे अशी की ईश्वरच्यांनी प्रार्थना हर्षद शेट की तुमचा फायर, तुमचं नाव अखंड महाराष्ट्रभर करू. आणि फायर सोबत काय इच्छा वाटते एक बैलगाडी मालक म्हणून, की बाबा कोण पळावं आपल्या फायरवर, कुठला बैल पळावा, काय इच्छा आहे तुमची? आता जशी नामांकित बैल आहेत, म्हणजे त्यातल्या त्यात आपला भारत झाले, सुंदर झाला, सुंदर आमचा बैल उजवीनं पाहायचा, तेव्हा पण आमचं लक्ष होतं. पण आता कसं ती बैल भेटली पाहिजेत. भारत झाला तर भारतचं कसं, किरण आप्पा मला गेल्याच महिन्यात म्हटलं होतं की दादा भारत घालायचा का, बरं. मी म्हटलं की आप्पा थोडंसं थांबा, आमचा बैल उजवीनच पळायला लागलाय, बरं. थोडंसं डावीने त्याला 1-2-3 मैदान करतो आम्ही. सर एक म्हटलं डावीने 2-3 मैदान करतो, बरं. मग आपण फायर बरोबर नियोजन करू, कारण की आपणचं काय नसतं. त्यांनी मला मागं पण म्हटलं होतं दादा तुम्ही म्हणाल तेव्हा आपण आपलं नियोजन करू. त्यावर. तर एकदा आपल्याला आता भिवगाड बरोबर तर आपण पळालेलो होते, बरोबर. आपलं बब्या वगैरे भेटली, अशी मोठी मोठी बैल भेटली. बैल हा कोणता पण ह्याच्या गळ्यात चांगला बैल आला की आपण गुलालच करणार, फिक्स गुलालच करणार, जर मग पोरांकडनं आपल्या चुका नाही झाल्या तर. बाकी बैलाचा काहीच विषय नाही. मग आम्हाला भविष्यात म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रात दिसेल का भारत फायर? 100% दिसणार, 100% दिसणार. आप्पा राजा माणूस आहे. हो. आपण एकदा शब्द दिला मग दिला. हो आणि आप्पाचं कसं वैशिष्ट्य सांगायचं, आप्पाचा आमचा संबंध रोजचा इथं. आणि आप्पाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आप्पाला अखंड महाराष्ट्रभर कोण असं नसेल बैलगाडी क्षेत्राला का ज्याला किरण आप्पा माहित नसेल. कारण लय राजा माणूस आहे, स्वभाव एकदम प्रत्येकाला ओळख देणं, सगळ्यावर बोलणार बसणार. आणि महत्वाचं शब्दाला किंमत असते आप्पाकडे, पैशाला आप्पा किंमत देत नाही. आप्पा पहिला आप्पाला तुम्ही म्हणला ना आप्पा असायची अडचण, आप्पा अडचण बाहेर काढणार, पण पैशाला नाही, शब्दाला किंमत शब्दाला किंमत, आप्पाकडे. हो. आणि नक्कीच असं तुम्हाला शब्द दिला आप्पानी, हो. तर आप्पांना मी विनंती करेन, आप्पा भारत एक वेळ तुम्ही फायर बरोबर अवश्य द्या. आणि लहानपणी आदतपणा जसं आपण देवाबाई बरोबर आप्पाच्या केलं होतं ना,
आप्पांनी त्याच मैदानात बघून मला म्हटले होते की दादा ह्यो मागा मोठा लक्ष आणि सवय कसं मोठं लक्ष पण अर्ध्याच्या पुढे सगळं ओढून घेऊन जायचा शेजारच्या बैलाला सगळं गबाळ ओढून घेऊन जायचा तसेच आपल्या पण बैलाला सवय सुटल्यापासून खेळा धरणार अर्ध्या पुढे ओढतच घेऊन जाणार त्यामुळे लक्षाच्या आठवण कुठेतरी करून देतोच की अजून पण जेव्हा बैल आपला उभा असतो खाली युट्यूब वरती पण आता झूम करून बघतो कारण की चांगल्या क्वालिटी आता येतात तर बैल लक्षागतच उभा राहणार तुम्ही तर बघितलेलं असेल लक्षागतच उभा राहणार पळताना पण खेळा धरून लक्ष सारखाच पळणार आप्पाने मला तेव्हाच सांगितलं होतं की दादा बैल आपला मोठा लक्ष होणार नाही झालं तर बघा माझ्याकडे लिहून घ्या आता कालच्या मैदानात पण आप्पा मला म्हटलं परवाच्या मैदानात आप्पा आलेच होते भारत आणि बालमा होते त्यांनी पण फायनल सेमीफायनलला चांगली गाडी राहिली होती त्यांची हो तर आप्पा पण तेव्हा खुश झाले होते कारण की भारतला पण 2-4 मैदान गुलाल चुकला होता त्याचा तर आप्पा पण खुश होते मला पण मी पण म्हटलं आप्पा फायर राहिला आपला आप्पा पण खुश झाले आणि मग तेव्हा म्हटलं की ह्यो बघा दुसरा भारत होणार आता याचं शरीर बघा कसं झालंय भारतच होणार म्हटलं ह्यो तुमचा दुसरा म्हटलं आप्पा होऊन द्या कारण आप्पा म्हणलेच म्हणलं आम्हाला गट काढला त्यावेळेस किरण आप्पा गाडी त्यांची आणत होते बैल लोकांना त्यावेळेस त्यांनी बघितलेलं तेव्हा गटालाच गाडीला एवढी स्पीड लागलेलं की किरण आप्पा आम्हाला तेव्हाच म्हटलेले की गाडी आपली तुमच्या आज रात्री चांगलं स्पीड फायर आपला रात्री फायनल झालं की आप्पांची पण राहिलेली आणि आमची पण त्यामुळे आप्पांनी येऊन यांना मिठी मारली आणि म्हणले तुम्हाला पण अभिनंदन ह्यांनी पण त्यांना अभिनंदन आप्पाचं कसं आहे नजर दृष्टी आहे आप्पाच्या नजर म्हणजे आप्पाने एकदा बघितलं की आप्पा सांगणार गाडी कुणाला करणार आहे की नाही एवढा आप्पांचं म्हणजे ते बैलगाडी क्षेत्रातला अनुभव भरपूर आहेत आप्पांना वय कमी पण अनुभवाचे बोलेत आपण त्यांची नजर चांगली आहे पारख चांगली आहे चांगली आप्पांची जरा आता पाठीमागू ह्याचं नाव काय आहे की जरा बुमरा आहे तो मारत नाही लय गरीब बैल आहे अजिबात मारत नाही परवाच आम्ही आमच्या भावाचा मुलगा होता एकट्यानं धरलेलं अख्ख्या अड्ड्यात त्याला म्हणत होती मारायला बारक्या मुलाला पण त्या एकट्यानं धरलेला त्याचं नाव काय म्हणलं बुमरा हो कसं काय नाव कसं बुमरा जरा वेगळं हे लॉकडाऊन मध्ये काय झालं बुमरा नाव वेगळंच पण जरा कसं काय लॉकडाऊन झालेलं त्यावेळेत आता काय घरीच असायचे सगळे त्यामुळं आम्ही घेतलेलं वासरू 8 जणात होतं हे घेतलेलं तेव्हा छोटं आम्हाला नाद होता कोणच कामाला वगैरे काय नव्हतं पण 8 जणांनी मुलांनी घेतलेला तर त्यावेळेस आपल्या भारतातल्या टीमचा बुमरा बॉलर चांगला चाललेला आणि ह्याने घेतल्या घोड्याबरोबर ह्याला पहिलाच फेरा टाकलेला तर घोड्याबरोबर ते खालपासून वाढून पळालेलं तेव्हाच आम्हाला वाटलेलं हे वासरू चांगलं चालतंय आणि त्यावेळेस बुमरा पण फॉर्म मध्ये होता म्हणून आम्ही त्या बॉलरचं नाव म्हणून ह्याला बुमरा नाव ठेवलं जसप्रीत बुमरा नाव ठेवलं आणि ह्या वासराचं एवढं की 13 शर्यती केल्या त्यातल्या आदतपणातल्या 11 शर्यती त्याने जिंकल्या आणि 2 फक्त बाहेर गेल्यामुळे त्या हारल्या मित्रांनो हा बुमरा म्हणजे तुम्हाला मैदानात कमी दिसत असेल हा मुंबईला बिनजोडला असतो बिनजोड गाजवतोय आता मुंबईला जाणार आहे ना परत मुंबईला आता पुसेगाव झाल्यावर जाणार आहे फायर अदुगरचा का बुमरा ही पहिली खरेदी यांची बर आणि ते पण काय झालेलं मुलांच्या जरा पार्टनरशिप मध्ये असल्यामुळे जरा थोडं सांभाळायचं हेळसांड होत होती म्हणून ह्यांना मी सांगितलं हा घेऊया म्हणून मी म्हटलं बैलाला खाणं पिणं नाही मग तुमचे असं कसं असं नाही पाहिजे म्हणजे ह्याच्यापासून ह्यांना नाद लागला म्हणजे आधीपासूनच होता पण पहिली खरेदी यांची हा बैल आणि जसं तुम्ही म्हणला खाण्यापिणं तसं आपलं लक्ष पाहिजे आपली वस्तू आहे आपल्या घरचं बैल आहे म्हणजे आपल्याला काळजी पाहिजे की जे त्याचं खाणं पिणं कसं आहे एक तर घेऊ नका आणि घेतल्यावर त्याला एवढी त्याची निगा राखा की काय म्हणजे हे महत्वाचं आहे मित्रांनो आता बोलले जसे हर्षद की घेतली तर त्याची निगा राखा नुसतं हाय म्हणून धावलेलं उभा करून त्याचं सगळं संगोपन झालं पाहिजे त्याचं खाणं पिणं त्याचा व्यायाम सगळं बघितलं पाहिजे महत्वाचा आहे बैलगाडी क्षेत्रात व्यायाम महत्वाचा आहे तुम्ही जेवढे त्याच्याकडून कष्ट करून घ्याल तेवढं त्याचं फळ तुम्हाला मैदानात दिसणार आहे नक्कीच तर मित्रांनो हर्षद शेठ तुम्हाला आता इथनं पुढील वाटचालीस तुमच्या फायरला बुमराला आमच्या चॅनलकडून आणि अखंड महाराष्ट्राच्या बैलगाडा प्रेमींच्याकडून शुभेच्छा फायर आणि बुमरा तुमचं नाव अखंड महाराष्ट्रभर करू आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या चॅनलला पण धन्यवाद कारण तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या बरोबर पोहोचताय नाहीतर काय जण आहेत आम्ही त्यांना फोन केले तरी म्हणतात राहिलाय कुठं काय कुठं तरी तुम्ही काही न विचारता तुम्ही येतो म्हटला हे महत्वाचं म्हणजे तुमचे धन्यवाद तुम्ही सर्वसामान्य माहितीये का आपला हेतू एकमेव एकच आहे की बघा बैल हा प्रत्येकाचा जाऊन प्रत्येकाला तुमचा पळतो म्हणून तुम्ही मैदानात येता ना हो पळत नसतं तर मैदानात आला असता का नाही ना मग देऊ द्या ना प्रत्येक माणसाला कसं आपला बैल हा चांगलाच वाटतो किती काय झालं तो आपल्या मुलासारखं प्रेम करतो प्रत्येकाला आपलं पोर आणि दुसऱ्याचं कार्टून तसं आपलं बैल तर आपल्याला आपला बैल भलं तो गुलालात राव गट असू काय पण असू द्या पण आपला बैल आपलाच असतो त्यामुळं युट्यूबच्या माध्यमातून
माझे म्हणजे मी मला मोठेपण तुम्ही म्हणला तुम्हाला मी काय म्हणलं, तुम्ही काय म्हणला मला मुलाखत घ्यायची, मुलाखत घ्यायची. तुम्हाला काय म्हणलं ठीक आहे उद्या मी 11 वाजता येतो. Yes. मी तुम्हाला बाकी काय बाकी विचारलं काय का? विचार नाही, कुठं राहायला काय काय नाही काय नाही पहिलं काय महत्वाचं नाही, म्हणजे- तुमचं बोलतोय ना म्हणून तर मैदानात येतो. हा. असं ना एखाद्याच उजेडात आला हर्षद शेठ तर आम्हाला अभिमान आहे, कारण आमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या फायरला किंवा फायरला. बुमराला उद्या जर चांगले पैरे चांगले पैरे आले तर तुम्ही आम्हाला कुठे ओळख देणार आहे की नाही बाबा तुमच्या मुलाखतीमुळे आमच्या फायरला जरा पैरे झाली, फायर पळायला लागला, चांगला गुलालात आला. एक आमची इच्छा हीच आहे की हा नंदी महाराज या महादेवाचा बरोबर. की त्याच्यावर अन्याय होऊ नये आणि त्याला चांगले पैरे भेटावे, सगळ्यांची बैल उजेडात राहावी ही एक इच्छा असते. तर मित्रांनो फायर आणि बुमराचं आपण जाणून घेतलं, तर तुम्हाला इथनं पुढे शुभेच्छा आमच्या चॅनलकडून आणि अखंड महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रातील प्रेक्षकांच्याकडून, चाहत्यांच्याकडून. असं तुमचं नाव लौकिक होत राहू आणि एक इंजिनियर पद आणि इकडे बैलगाडी मालक हे दोन्ही असंच कायम तुमच्या घराण्याला पिढ्यान पिढ्या राहू सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं